Okay, hi friends. Just once again, I have to welcome to all my dear friends. Somnath Jole Learn Well YouTube channel. Actually, my dear friends, already we know better. We have started one of the topic, one of the literary device that is figure of speech of our subject that is English. And most of the figure of speech that is covered by us, my dear friends. And today, due to your response and due to your subscription, once again I come up in front of you one of the new literary device. It means that figure of speech that is hyperbole. Hyperbole or hyperbole, that are the correct pronunciation of the both that is applicable by the English expert. My dear friends, hyperbole figure of speech is that figure of speech where the things, object, or anything that is described greater than its original form. At that time, we can call it hyperbole or hyperbole figure of speech. जिथं एखादी वस्तू ऍक्च्युली इन रिअल सेन्स मध्ये जशी आहे त्याच्यापेक्षा जास्त कशी ग्रेट आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं, त्याला हायपरबोल फिगर ऑफ स्पीच म्हणतो. किंवा मराठीमध्ये जर सांगायचं झालं एखादी गोष्ट वाजवीपेक्षा जास्त फुगून सांगणे म्हणजे त्याला हायपरबली किंवा हायपरबोल फिगर ऑफ स्पीच म्हणतो. Especially why the poet or in especially use such a hyperbole figure of speech for the effectiveness and impressiveness of the poem in his particular poetic line by the hyperbole figure of speech. You know better one of we will go through the such types of example. You know better one of the greatest poet, that is William Wordsworth. In the William Wordsworth poem, that is the Daffodils. In the Daffodils there is such types of the example. I saw 10,000 at glance. I am going to repeat once again. I saw 10,000 at glance. It is not possible that is at one glance we can see the 10,000 daffodils. Daffodils, that is the name of the flower, yellow color bell shaped flower. या ठिकाणी कवीला सांगायचं आहे, कवी ज्या वेळेस त्या डॅफोडिलच्या बागेमध्ये फिरत होता त्यावेळेस त्यांना एकाच नजरेमध्ये तर 10,000 फुलं पाहिली. आय सॉ 10,000 ॲट ग्लान्स. इट इज हायली इम्पॉसिबल. एकाच नजरेमध्ये 10 त्या ठिकाणी सांगितलं, फुलं बघितली असं सांगितलं गेलं म्हणजे तिथं हायपरबली किंवा हायपरबोल फिगर ऑफ स्पीच होतो. किंवा माझ्या माय डिअर फ्रेंड्स, यू नो बेटर इन मराठी देर इज वन ऑफ द एक्झाम्पल. मराठीमध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल, आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं तुमच्या शिक्षकाने सुद्धा शिकवलंय. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजीची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, 80 पर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ हायपरबली और हायपरबोल फिगर ऑफ स्पीच. मित्रांनो, दमडीचं तेल येणं शक्य नाही. जर आलं तर एवढ्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या तरी तेल शिल्लक राहतं. उरलेलं तेल झाकून ठेवल्यानंतर लांडोर आली ती आली, त्याला पाय लागला, त्याचा उघड 80 पर्यंत गेला आणि उंट मोठा असतो आपल्याला माहिती आहे, त्यात तो पोहून गेला. म्हणजेच त्याच्यामध्ये हायपरबली फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येते. त्याच्यानंतर आपण पुढचं एक उदाहरण बघूया. वेन सी वॉक्स देर इज अ लाईट. वेन सी वॉक्स देर इज अ लाईट. हायली इम्पॉसिबल. त्या ठिकाणी कवीनं परत हायपरबोल फिगर ऑफ स्पीच वापरलाय. वेन सी वॉक्स देर इज अ लाईट म्हणलेलं आहे. ज्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी ती चालत असे त्यावेळेस ती सगळी जागा प्रकाशमान होत असे. इट मीन्स दॅट इट इज अ लिटरली डिव्हाइस युज्ड बाय द पोएट फॉर एक्सप्रेस बियॉन्ड इट्स रियालिटी. जी वस्तूची वस्तुस्थिती जशी आहे त्याच्यापेक्षा कवी कैक पटीनं त्या ठिकाणी फुगून सांगतो, वाजवीपेक्षा जास्त महत्व देतो. त्यावेळेस तिथं आपल्याला हायपरबल फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी होतोय. River of the blood that flowed in the war. Let me clarify one of the example. आता मी सांगितलेलं उदाहरण बघा, त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल रिव्हर ऑफ द ब्लड दॅट फ्लोड इन द वॉर. याचा अर्थ एवढं घनघोर युद्ध झालं की तिथं रक्ताच्या नद्या वाहिल्या. इट मीन्स दॅट अगेन इट्स इज हायपरबल फिगर ऑफ स्पीच. परत त्या ठिकाणी कवीने काय केलेलं आहे तर एवढं त्या ठिकाणी विध्वंस झाला, डिस्ट्रक्टिव्ह पर्पज झालं की जणू काही तिथं रक्ताचे पाट वाहिले किंवा रक्ताच्या नद्या वाहिल्या असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजेच काय, एखादी गोष्ट वाजूपेक्षा फुगून सांगितलेलं आहे. व्हॉट इज इन रिअल सेन्स इट ओरिजिनल फॉर्म पोएट वॉन्टेड एक्सप्रेस मोर दॅन इट. इट इज कॉल्ड हायपरबली फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी आपल्याला झालेला दिसतोय. त्याच्यानंतर आपण बघूया सी at the world was glory. बघा, सी स्माइल at the world of glory म्हटलेलं आहे.
परत इथं सुद्धा त्या ठिकाणी काय झालंय, पर्सॉनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच आपल्याला ठिकाणी नॉमिनेट झालेला दिसतंय. आय टोल्ड यू 1000 टाइम. वन मोर एक्झाम्पल, आय टोल्ड यू 1000 टाइम बी अवे फ्रॉम ऍडिक्टेशन. बघा काय उदाहरण आहे, आय टोल्ड यू 1000 टाइम बी अवे फ्रॉम ऍडिक्टेशन. याचा अर्थ एकदा दोनदा सांगितलं असं नाहीये, 1000 टाइम ऑलरेडी आय टोल्ड यू बी अवे फ्रॉम ऍडिक्टेशन. मी तुला 1000दा सांगितलेलं आहे, असं काय मोजत बसलेलं नाही 1 2 3 4 5 आणि 1000 नाही, अजिबात नाही. याचा अर्थ परत इथं काय झालेला आहे, हायपरबोली फिगर ऑफ स्पीच आपल्याला नॉमिनेट झालेला दिसतोय. याचा अर्थ मित्रांनो आपल्या लक्षात आला असेल की खऱ्या अर्थानं हायपरबोली फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय. तर या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं, द पोएट एक्सप्रेसेस greater about anything, any object which is in original form. खऱ्या अर्थानं वस्तूची वस्तुस्थिती हे त्याच्यापेक्षा किती मोठे आहे हे ज्यावेळेस त्या ठिकाणी एक्सप्रेस केलं जातं, अर्थातच तिथं हायपरबोली हा फिगर ऑफ स्पीच होतोय, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. लेट अस टर्न टू अवर नेक्स्ट फिगर ऑफ स्पीच, दॅट इज अ इपिथेट. Epithet, or we can call it transport of epithet. It is called as like it. Transfer of epithet means what? When epithet means that is particular adjective. When particular adjective that is nominated, especially that thing, that person or that place, that is a transferred, that is called transfer of epithet. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या स्थळाला एखादं खास कॅरेक्टरिस्टिक्स, एखादं खास गुणवैशिष्ट्य त्या ठिकाणी लावलेलं असतं. याचा अर्थ दॅट क्वालिटी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम नाउन इस्पेशली, दॅट इज युनिकनेस ऑफ दॅट प्लेस ऑर थिंग ऑर पर्सन. एखादं गुणविशेषण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत वापरलं जातं, त्याला इपिथेट असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आता इपिथेटचं उदाहरण एक बघूया. फॉर एक्झाम्पल, दॅट इज छत्रपती शिवाजी महाराज वॉज ग्रेट किंग. Come to the point. Chhatrapati Shivaji Maharaj was a great. Now the underline the great. And great, this adjective, great, these characteristics, that is especially used for only Chhatrapati Shivaji Maharaj. It means that greatness of Chhatrapati Shivaji Maharaj that was transferred, that was epitheted by the adjective great, especially the Chhatrapati Shivaji Maharaj. So we can call it in this sentence, that is Chhatrapati Shivaji Maharaj was a great king. It was epithet figure of speech mentioned in this particular line. Next example, she founds eager ear. She founds eager ear. This is about the old woman. She founds eager ear म्हणलेलं आहे. Her actually woman is not eager. He is ready to listen something. It means that eagerness, this adjective, this characteristic that is transferred by the noun of she or old woman about his deafness. याचा अर्थ एखाद्या वृद्ध स्त्रीला ऐकू येत नसताना तिच्या बाबतीत इगरनेस हे क्वालिटी वापरलेले आहे आणि म्हणून करता इथं इपिथेट हा फिगर ऑफ स्पीच आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतोय. त्यानंतर अ सिक रूम. Actually, room काय sick नसते, but the person who are living in that room, they're mentally they are sick. But sickness that is transferred by the human quality of human and it is implicated to the room. याचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल, अ सिक रूम. ऍक्च्युली मित्रांनो, रूम ही सिक नसते, तर घरामध्ये कोणीतरी आजारी आहे त्या माणसाला डायरेक्ट इम्प्लिसिट न करता दॅट इज इम्प्लिसिटेड टू द रूम, त्याला म्हणतात की इपिथेट. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, तर एखादं कोणतरी आजारी आहे पण त्या आजारी माणसाला आजारी न म्हणता त्या रूमला त्या ठिकाणी आजारी म्हटलेलं आहे, म्हणून अ सिकनेस ऑफ द रूम असं म्हटलेलं आहे. इट वॉज अ हॅपी डे. Actually, come to the point. It was a happy day. Actually, this is also example of epithet. How was the day? The happy. What is happy? Happy means adjective, and that is especially that is expressed by the particular happiness of the human being, but it is implicated to the day. तर खऱ्या अर्थाने माणसाच्या मनाची अवस्था त्या ठिकाणी दाखवले हॅपीनेस, पण माणसाला न इम्प्लिसिट करता ते डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की डे. हाऊ वॉज द डे? डे वॉज व्हेरी हॅपी. तर खऱ्या अर्थाने दिवस कसा होता? तर आनंदाचा होता असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत एक आपण उदाहरण बघूया याच्यासारखंच. पाहूया, अ पर्सन विथ ब्लाइंड स्टिक. अ पर्सन विथ अ ब्लाइंड स्टिक. Actually, stick is not blind, but person is blind, but it is implicated. Adjective is a transfer of the blind person to the stick.
खऱ्या अर्थानं माणूस आंधळा आहे, काठी आंधळी नाही. पण याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर हे इम्प्लिसिट केलेलं आहे, अ ब्लाइंड स्टिक म्हणलेलं आहे. ऍक्च्युली स्टिक इज नॉट अ ब्लाइंड बट दॅट इज अबाउट द ब्लाइंड पर्सन. खऱ्या अर्थाने मित्रांनो हे सुद्धा उदाहरण जर बघितलं तर आपल्याला हे इफिटेटचं आपल्याला उदाहरण दिसतंय. लता वॉक विथ केअरलेस. हाऊ शी वॉक विथ द केअरलेस? It means that careless is adjective that is transferred from Lata about his activity, about his action of walking. How she walk? She walks carelessly. म्हणजेच परत इथं सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल, सम ऑफ द ऍडजेक्टिव्ह, सम ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट पर्सन दॅट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम दॅट पर्सन टू द क्वालिटी ऑफ युनिकनेस ऑफ दॅट पर्सन, थिंग और ऑब्जेक्ट. At that time we can definitely call that is epithet of the transfer. One more figure of speech, that is remaining figure of speech. Definitely we will continue the next part. I think that this video may be liked to you very much. Thank you. That's all. Thank you.